तर मित्रांनो आणि पालकांनो नमस्कार. आज आपण एक धोकादायक आणि लहान मुलांच्यासाठी शरीराला अपायकारक असं काही किराणा दुकानात आणि जनरल स्टोअर्सच्या दुकानात खाऊ आलेला आहे. दिसायला त्या गोळ्या मेडिकल टाईप वाटतात, त्या मी तुम्हाला दाखवतो. लहान मुलं आवडीनं चवीनं खातात. एक वेळेस 8-8, 10-10 गोळ्या तोंडात टाकतात. धोकेदायक अशी गोष्ट आहे की आपल्या घरातील ठेवलेल्या गोळ्याचं पाकिट त्यांच्या हाताला चुकून लागलं किंवा आपण त्यांना पैसे दिले नाहीत तर ते पाकिटसुद्धा ते असंच 5-5, 10-10 जर गोळ्या खाल्ल्या तर त्यांची अवस्था काय होईल. कुणाच्या घरी शुगरच्या गोळ्या असतात, कुणाच्या घरी बीपीच्या गोळ्या, तुमचं डिसेंटरीच्या गोळ्या. समजा लहान पोरांनी बालकांनी 1-4-2 वर्षाच्या 6 महिन्याच्या वर्षाच्या मुलांनी जर ह्या गोळ्या 5-5, 6-7 चुकून जर खाल्ल्या तर काय अनर्थ ओढवेल. तर त्या गोळ्या ह्या आहेत बघा, सेम मेडिसिन टाईप वाटतात गोळ्या. सेम तुम्हाला काही शंका येते आहे बघा, फक्त मेडिकल सारख्याच गोळ्या दिसतात आणि खायला पण चव लागतात म्हणून ते 5-5, 6-6 गोळ्या खाते. समजा ह्या जर गोळ्या समजून मेडिसिनच्या गोळ्या जर चुकून त्याच्या जर पोटात गेल्या तर केवढा मोठा अनर्थ होईल. विचार करा. कोण विकणारे दुकानदार असतील, किराणा दुकानदार असतील, त्यांना पण तुम्ही सांगा की ह्या बाबा गोळ्या असल्या विकू नका आणि घरी लहान मुलांना आणून देऊ नका. तुमच्या नजरेस आल्याच ह्या गोळ्या तर लगेच फेकून द्या. एखाद्या मुलाला चापटा कानाखाली मारा, पण ह्या गोळ्या खाऊन देऊ नका. का तर एखाद वेळेस अनर्थ होऊ शकतो. लहान मुलांची काळजी घ्या. आता तुम्ही सध्या बघताय वातावरण काय चालू आहे ते. लहान मुलं यांच्यावर किती प्रमाणात अत्याचार चालू आहे. हे कुठं तर आपणच थांबवायचं आहे. सरकार, गव्हर्नमेंट, पोलीस हे काय करतील किंवा हे आपल्या मदतीला धावून येतील असं नसतं. शेवटी आपणच आपल्या पाल्यांची काळजी घ्या. सुरक्षित राहा, आनंदी राहा. नमस्कार.